हेलो एवरीवन, वेलकम टू माय चॅनल। आजपासून आपले फ्री आरी वर्क क्लासेस चालू होत आहे। तर मी या क्लासमध्ये तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स आरी वर्क एम्ब्रॉयडरी स्टिचेस शिकवणार आहे। तर मी इथे आरी वर्कचा 18 इंचचा रिंग घेतला आहे आणि व्हाईट कलरचं कॉटनचं फॅब्रिक घेतलं आहे। तर आज सर्वात पहिले रिंग मध्ये फॅब्रिक फिक्स कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवत आहे। तर ह्या रिंगला असे दोन रिंग असतात। व्हाईट कलरच्या फॅब्रिकला ह्या इनर रिंग वर टाकायचे। त्यावर आउटर रिंगला त्याला स्क्रू असते हे त्यावर ठेवून चांगले पॅक करायचे। फॅब्रिक चारी साइडने चांगल्या प्रकारे टाइट करायचे। जेवढे फॅब्रिक टाइट करू तेवढी आपली फिनिशिंग छान येईल। हा स्क्रू असा फिट करून घ्यायचा आणि मग चारी साइडने हे फॅब्रिक असं ओढून टाइट करायचे। टाइट पॅक करून घ्यायचं। जेवढे फॅब्रिक टाइट असेल तेवढं वर्क प्रॉपरली दिसेल। जेवढं पॅक करता येईल तेवढं फॅब्रिक पॅक करून घ्यायचे। आता मी तुम्हाला जरी थ्रेडने चेन स्टिच कशी करायची एकदम बेसिक पासून दाखवणार आहे। हा असा फॅब्रिक एकदम टाइट करून घ्यायचा। इथे मी हा जरी थ्रेड घेतलेला आहे। आता मी इथे एंड नॉट देणार आहे। हे जरी थ्रेड जास्त जाड असल्यामुळे लवकर गाठ बसत नाही, म्हणून हे असं 2-3 वेळेस फोल्ड करून घ्यायचं जरी थ्रेड आणि असं करून अशी इथे एंड नॉट द्यायची। उरलेला हा थ्रेड खाली करून याला कट करून घ्यायचे। हे झाले आपले एंड नॉट। नेटच्या फॅब्रिकवर, हा नेटचा फॅब्रिक आहे, नेटच्या फॅब्रिकवर चेन स्टिच करते की तुम्हाला दिसेल की मी खाली कोणती प्रोसेस करत आहे। यासाठी मी तुम्हाला पहिले नेटच्या फॅब्रिकवर चेन स्टिच दाखवणार आहे। आता आपण इथे पहिले निडलला पंच करायचे सगळ्यात पहिले असं, आणि खालचा थ्रेड बघा मी कसा पकडलेला आहे। ह्या दोन बोटामध्ये थ्रेड पकडायचा असा, त्याच प्रकारे आणि वरतून ही निडल पंच करायची आणि हा थ्रेड ह्यात असा अटवायचा आणि अलगद असा वर काढायचा। आता इथे कसं हुक तयार झाले। ह्या हुकमध्ये परत ही निडल अटवायची, परत फॅब्रिकमध्ये निडल पंच करायची, परत खालचा जो थ्रेड आहे तो निडलमध्ये अटवायचा आणि अलगद असं वर काढायचा। परत वरती जे आपल्याला चेन मिळाली त्याला पुढे ओढायचे, परत फॅब्रिकमध्ये निडल पंच करायची, परत हे असं वर काढायचे, परत तसंच करत राहायचं। मग आपल्याला एक चेन मिळते आणि निडलचं जे फेस आहे ते फ्रंट फेस ठेवायचं। परत तसंच मागची चेन जी तयार झाली आहे त्यातून निडल फॅब्रिकमध्ये पंच करायची, खालचा थ्रेड निडलमध्ये अटकून निडल रोटेट करायची, परत ती जी चेन तयार झाली आहे ती वर काढायची, त्याला ओढायचं, थोडंसं पुढे घ्यायचं, परत निडल पंच करायची फॅब्रिकला, परत खालचा जो आहे तो गोल फिरवायचा, परत तसंच करत पुढे प्रोसेस करत राहायची। आपली चेन तयार होत आहे। हे थोडं नेटचं फॅब्रिक असल्यामुळे हे निडलमध्ये अटकत आहे। परत तसंच करायचं, निडलला रोटेट करायचं, खालचा थ्रेड त्या निडलमध्ये अटकायचा, अलगद वर ओढायचा तो मागचा जे हुक तयार झाला आहे त्यातून। आता मी तुम्हाला एंड नॉट दाखवते। एक चेन अशी मोठी
घ्यायची. तिथेच परत परत एक चेन त्यातूनच मधून निडल टाकून एक चेन करून चेन काढायची. हे फर्स्ट चेनमधनं असं राऊंड फिरवून दुसऱ्या चेनला अटकवून पहिल्या चेनमधनं अलगद बाहेर काढायचे आणि खालचा जो धागा आहे तो ओढून घ्यायचा. ओढून घेतल्यावर अशी नॉट तयार होते, गाठ तयार होते आणि खालचा धागा काढून घ्यायचा. इथे गाठ बसते. आपली एंड नॉट तयार झाली. चला तर आपण आता फॅब्रिकवर चेन स्टिच कशी करायची हे बघूयात. परत निडल फॅब्रिकवर पंच करायची. खालून परत थ्रेड निडलमध्ये अटकून वर काढायचा. वर काढल्यावर परत निडल पंच करायची मागच्या हुकमधनं. परत अलगद असं खालून गोल फिरवून निडल टर्न करून दुसरा हुक बाहेर काढायचं. परत निडल अशी पंच करायची. परत अलगद गोल फिरवून खालचा थ्रेड त्यात अटकून निडल टर्न करायची. अशी टर्न करून परत असं चेन करायची. परत आता मी इथे तुम्हाला एंड नॉट दाखवते. हे जे आहे पहिली चेन ती थोडी मोठी घ्यायची. परत जर त्याच्याजवळून दुसरी चेन बाहेर काढायची. आता ही पहिली चेन दुसरी चेनला असं राऊंड निडल गोल फिरवायची आणि त्यातून हा पहिली चेन जी होती ती अलगद निडल टर्न करून त्यातून बाहेर काढायची आणि खालचा जो थ्रेड आहे तो असा ओढून घ्यायचा आणि ही यातून बाहेर काढायची. हा आपल्याला इथे गाठ बसते. एंड नॉट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. थँक फॉर द वॉचिंग.